आमची खूप गरिबी होती. एक वेळची जेवणाची भ्रांत होती आम्हाला त्यावेळी. त्यामुळे आपण जेव्हा लहान मुलं असतात किंवा छोटे असतात, ते पहिले खाऊकडेच अट्रॅक्शन असतात. खरं. तसं मी पण एका खाऊच्या दुकानाला अट्रॅक्ट झालो. तर मी एका ठिकाणी नोकरीला लागलो, एका छोट्या वाण्यांकडे. हं. त्या वाण्यांचा धंदा होता गोळ्या, बिस्किटापासून सर्व. त्यामुळे मी सगळ्या गोष्टींचं मला थोडंसं ज्ञान होतं, भान होतं. अच्छा. म्हणजे तुम्ही सगळं शिकत गेलात त्या सगळ्या शिकत गोष्टी. गेलो सगळ्यामध्ये थोडंसं. अच्छा. तर माझी नोकरी पहिली होती ₹60 पगार हं. आणि 1 वेळचं जेवण हो. आणि अर्धा दिवस शाळा. हो. त्यावेळेला वय किती होतं तुमचं? 8-9 वर्षाचा होतो. 1978 पर्यंत नोकरी केली. हं, हं. त्याच्यानंतर माझ्या एका नातेवाईकाने मला टाटा मिल परळला कामाला पण लावलं होतं. अच्छा. मी मुंबईची टाटा मिल जी आहे परळला होती. हं, हं. तिथे मी ₹935 मध्ये अप्रेंटिस म्हणून काम केलेलं आहे. सगळ्या नोकऱ्या सोडल्यानंतर. हं, हं. 1978च्या गुढीपाडव्याला हं, हं. आम्ही एक छोटीशी टपरी घातली. अक्षर अच्छा. टपरी म्हणजे अक्षर टपरी होती ती. अच्छा. या टपरीसाठी पैसे किती लागले होते? तुम्ही काय विकायचा त्याच्यात? ₹600 फक्त खिशात होते. हं. त्यावेळी मला वाटतं पत्र्याचे जे 6x3चा पत्रा होता, हां. तो ₹35 असे पत्रा मिळायचा. हां, ते हां. 3 ते 3 टाकले 3. बाजूने पत्रे आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल फळ्यांचे दरवाजे बनायचे असे. हां, हां, हां. फोल्डिंग केलं का तो दरवाजा व्हायचा. माझं वय त्यावेळी 14 वर्षाचं होतं. हं, मग फक्त एवढंच माहिती होतं की काहीतरी दुकान करायचं आहे. हं, कारण ते एक स्वप्न होतं, एक इच्छा होती ती. हं. म्हणजे ते पण ठरलं कसं, ज्या वेळी अपमान होत गेला ना, हं. म्हणजे माणसाला कधी पण मान अपमान हा खूप इफेक्ट लागतो, करतो. हां. खूप इफेक्ट करतो. पण इफेक्ट त्याला करतो, ज्याच्यामध्ये काहीतरी आतमध्ये रुतत असतं, जिद्द असते. हं. अशा व्यक्तीलाच ते होतं, सगळ्यांना होत नसतं ते. आणि ते होतं. तर मला असं झालं, की ज्या वेळी मी तिथे काम करायचो हां. दुकानामध्ये आणि ज्यावेळी माझा तिथे अपमान व्हायचा किंवा एखादं आपण लहान असतो ना, आपल्याला हं. चूक होते. हां. कुठे बाबा काम करता करता हातून काय पडलं, झडलं, हं. तर मालक लगेच ताबडतोब मारायचा, हां. बोलायचे. मग त्यावेळी पुन्हा ठरवायचं आपण पुन्हा चूक करणार नाही असं. हं. पण मग तो अपमानाने जिव्हारी लागायचा. हां. मग त्यावेळी काय माहिती असंच ना ठरत माझ्या माझ्या मनात यायचं, अरे ठीक आहे ना, मी पण एक दिवस दुकान करेन. हं. मी पण एक दिवस असं म्हणजे आतमध्ये ना थोडंसं त्या आत्म्यावर म्हणा किंवा मनावर म्हणा असं बिंबायचं माझ्यावरती. हं. मग तेव्हापासून मग मी म्हटलं मग असं करता करता मी नोकरी सोडली हं. आणि एक दिवस ती टपरी चालू केली. अच्छा. पण टपरी चालू केल्यानंतर टपरी म्हणजे एक सुरुवात झाली त्या हं, हं. दुकानाला, स्वतःच्या बिझनेसला. हां. पण ते बिझनेस झाल्यानंतर लगेच बिझनेस तुम्हाला कधीच कोणाला जमलेलं नसतं. हं. जमतो, पण जर का पारंपरिक असेल तर. तर माझ्या बाबतीत असं झालं की प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ ही शिकायचीच होती. जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय चालू केला. हं. मग दुधाचा व्यवसाय चालू केला तर मग माझे आई-बाबा दुकानात बसायचे. अच्छा. मी मग दुधाचा व्यवसाय करते. 50 पैसे दूध, 8 आणा दूध, 4 आणा दूध असं गल्लोगल्ली जाऊन विकायचो. हं, हं. आजही माझे ग्राहक आहेत. म्हणजे मला त्यांनी बालपणी पाहिलं असेल, हां. असे आमच्या ठाण्यात लोकं भरपूर आहेत. हं. त्यांच्या घरी मी घरोघरी जाऊन दूध घातलेलं आहे हां. सगळ्यांच्या घरी. हं. मग जो 2 लिटर दूध घेऊन मी विकत होतो, हां. ते दूध वाढता माझं रोजचं 1200 लिटर दूध मी घरपोच करायचो. ओह! ते हे करता मग ते मनात यायचं. मग मी मोठी दुकानं बघायचो ना. तर ज्याला वाढायचं असेल ना, त्याच्या मनात नेहमी ईर्ष्या येत जाते. हं. तशी माझ्या मनात एक इच्छा होत गेली हमेशा. हं. तर म्हटलं, "अरे यार, आपल्याला पण असं दुकान." त्यावेळेला आम्ही आमच्या ठाण्यातली मोठी दुकानं बघायचो. तर माझ्या डोक्यात असं स्वप्न यायचं, हं. की अरे मी पण एक दिवस असं दुकान करीन बरं का. हां. 89 मध्ये एक 10-11 वर्षानंतर आमच्या ठाण्यामध्येच प्रशांत कॉर्नर म्हणून आमचं म्हणजे माझं जे प्रशांत ड्रायफ्रूट अँड मिल्क सप्लाय पूर्वीचं दुकान होतं. हं. 1978ची जी उभारणी होती ती. त्याच्यानंतर मग मी त्या मोठं दुकान करायचं आहे, मोठं दुकान करायचं आहे. हं, हं. तर ह्या विचारात होतं. अच्छा. तर त्या विचारात करता मग एका ओपन हाऊस म्हणून आमचा एरिया आहे ठाण्यातला पाचपाकडीतला. तर तिथे एका कोपऱ्यावरचं इल्लिगली दुकान विकायला होतं. अच्छा. ओके. हं. तर ते दुकान मी 3.5 लाखात घेतलं. बिल्डिंगमधलं दुकान 300 फुटाचं लीगल दुकान 1.25 लाखात मिळत होतं अच्छा. आणि मी हां. 3.5 लाखामध्ये इल्लिगली टपरी विकत घेतली. हं.
पण हे का केलं तुम्ही? म्हणजे तुम्हाला का माहिती म्हणजे नव्हतं? माहितीच नाही ना, ज्ञान नाही ना. हं. आणि बिल्डिंगमध्ये बघायचं, बिल्डिंग बघितलं तरी भीती वाटायची. हां. आणि बापरे, बिल्डिंगमध्ये आणि असं आपल्या पारंपरिक ह्याच्यात कोण नसेल, हं. घरचे नसतात, एवढे सांगणार गाईड करायला. नसतात, हां. गाईड नसतात. आणि आपण धावत असतो, कधी लहान असताना आपण स्वतः धावत असतो. हं. तर धावता धावता आपण धावत असतो, कधी कधी आपण कोणाला पडतो. विचारायला हां. मार्गदर्शन. आणि मार्गदर्शक पण असतात आपल्या आजूबाजूला, ते आपल्यासारखेच लोक असतात. हां. आणि त्यामुळे माझ्याकडून मी ती अथोरेत दुकान न घेता टपरी घेतली हं. 3.5 लाखाला. पण ती टपरीचा फायदा असा झाला होता, इलिगल दुकान, कोपऱ्यावरचं दुकान होतं ते. हां. ते आकर्षक दुकान होतं. अच्छा. त्यामुळे माझं दुकानाची जी नाव झालं प्रशांत कॉर्नर. हं. ते कॉर्नरवरती अक्षरशः त्या कॉर्नर दुकान होतं. ओह! ओके. मोठं दुकान होतं ते. हां. पण हे नाव कसं ठेवलं मग तुम्ही प्रशांत कॉर्नर? हां, मग काय झालं, मग मी त्या नाक्यावर आलो, कॉर्नर आलं. हां. तर म्हटलं अरे याचं दुकानाचं कॉर्नर नाव झालं मग. हां. त्यामुळे तिथून आमचं दुकानाचं 89 पासून प्रशांत कॉर्नर हे नाव झालं.